कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील रोहा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ करण्यात आला। रोहा अष्टमी नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीतून ही कामे हाती घेण्यात आली आहेत। यामध्ये कुंडलिका नदी किनाऱ्यावर पूर संरक्षण भिंतीचे बांधकाम, नदी संवर्धनाची विविध कामे, नदी संवर्धन गार्डनमध्ये खाऊ गल्ली विकसित करणे तसेच शिवसृष्टी शिल्प उभारणीचा समावेश आहे। याशिवाय स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँक अद्ययावत करणे आणि श्री दहावीर महाराज मंदिरातील भक्त निवास नूतनीकरणाच्या कामांचाही शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि दादांच्या नंतर आज पहिल्यांदाच रोह्यामध्ये आलेले आहे। मन अतिशय भावनिक झालेलं आहे, कारण याच्यापूर्वी आदरणीय दादांशिवाय त्यांचे परममित्र आदरणीय सुनील तटकरे यांनी कार्यक्रम घेतलेलेच नव्हते आणि आज त्यांनी तोच पायंडा मलाही इकडे बोलून पुढे तसाच सुरू ठेवलेला आहे। आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि मी कार्यक्रम केलेला आहे।